नमस्कार, तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आणखीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर आता सकाळचे 6 वाजलेत. आमच्या सगळ्यांच्या आवरून तयार होऊन आम्ही निघालो आहे गजानन महाराजांच्या मंदिरात. म्हणजेच आम्ही काल आलेलो आहे शेगावला. तुम्ही बघितलंच असेल मागच्या ब्लॉगमध्ये, तर नसेल बघितलं तर जाऊन नक्की बघा. तर आता इथे येणार आहे बस, त्यामुळे आम्ही इथे थांबलो आहे. तर इथे बघा सगळं मस्त तयार झालं, साड्या घातल्या सगळ्यांनी. यांनी सगळ्यांनी पिवळ्या, आम्ही क्रीम कलरच्या. ह्या काकूंची झाली मॅचिंग यांची. तर आता मस्त फोटो काढले, व्हिडिओ काढले. बस नाही, आम्ही बससाठी थांबणार आहे. आता मंदिरात जायचं आहे आम्हाला दर्शनासाठी. गुरुवार असल्यामुळे गर्दी आहे मंदिरामध्ये, त्यामुळे जरा थोडीशी घाई चालली. हां, येताना निवांत आम्ही फोटो बिटो करणार. हां, बोल पुढे. पोथी वाचन आहे आमचं. आज गुरुवार आहे, गुरुदेव दत्तचा वार आहे. हां, गणगणगणात पोथी. मंदिरात चालू. हां, बस आली आता. बसमध्ये संस्थांची बस आहे. सुखसुविधा खूप छान आहेत. कोणी पण आलं तरी तर फसवा गेले तर बिलकुलच नाही करत. एवढं भारी वाटलं मला. सगळ्या मंदिरात कसं असतं ना, त्या दोघी मागं बसल्या, बाकीच्या पुढं बसतात. चला माऊली. श्री गजानन जय गजानन. आले की ॲक्शन मध्ये. रेडी झाल्यावर सांगा मला. हा 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 हा, पाय भासते. सगळ्या गेल्यात आता मंदिरामध्ये. मी एकटीच बसले, कारण मला आलाय थकवा. तुम्ही जावा म्हणलं, बाबा किती फिरायचं, कॅपॅसिटी संपली माझी आता. तर ते काहीतरी आज पालखी आहे गुरुवारमुळं, तर ते सगळेजण तिकडे गेलेत. तर मी जरा आवरून फ्रेश होऊन आता आले. 20-21 मिनटं झालं असेल त्या जाऊन. मग मी माझं सगळं आवरलं आणि मी इथे येऊन बसले मस्त. जरा म्हणलं एखादा व्हिडिओ फोटो घ्यावा तोपर्यंत, त्या येईपर्यंत. इथलं वातावरणच खरंच लय प्रसन्न आहे.